आज 20 डिसेंबर दत्तनगर येथेच राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी औचित्य साधून दत्तनगर गावातील दत्तनगर युवक सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने वाजता सायरण करूयात अभ्यासाचे जागरण हा आगळा वेगळा उपक्रम दत्तनगर गावात उद्योजक सारंगधर निर्मळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला। दत्तनगर गावातील सर्व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध सामाजिक संघटनेने या उपक्रमाचे नियोजन केले होते। दत्तनगर गावातील तसेच पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमाचे कौतुक व सहकार्य केले आहे। लागतात अभ्यासाची गोडी टीव्ही आणि मोबाईल बाजूला ठेवूया। थोडी दत्तनगर गावातील विविध भागात फेरफटका मारत असताना अनेक विद्यार्थी अभ्यास करताना दिसून आले। कधी नव्हे एवढी शांतता आज दत्तनगर गावात दिसून आली। दत्तनगर गावातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडो हीच प्रार्थना आहे। सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून अभ्यासाला बसावे ही विनंती आहे। दत्तनगर गावातील पंचायत समिती सभापती नानासाहेब शिंदे, जिल्हा परिषदचे माजी संपती बाबासाहेब दिघे, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर, प्रथम सरपंच PS निकमसर, तंटामुक्तीचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य शहाजॉन बागवाड, संदीप बागुल, राजू खाजेकर, सुधीर ब्राह्मणे, सुरेश शिवलकर, किरण खंडागळे, प्रदीप गायकवाड, आनंद चावरे, राजू उदावंत, विभीषण गायकवाड, अशोक लोंढे, विकी भागवत, राकेश गायकवाड, अजय शिंदे, दीपक जगताप, किरण अमोलिक, रफिक बागवान, मोसिम शेख, सुभाष अमोलिक, नितीन मकासरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 मिनिटं आज आपल्या दत्तनगर गावामध्ये गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्तानं खरं तर अतिशय एक आगळा वेगळा कार्यक्रम दत्तनगर ग्रामपंचायत आणि सर्व युवकांच्या वतीनं तसेच ग्रामस्थांच्या वतीनं एक चांगला कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये सायरन वाजवण्याचा उद्देश असा आहे का मुलांनी योग्य वेळेत अभ्यासाला बसलं पाहिजे। त्याच्यामध्ये म्हणजे मोबाईल बंद करणे, TV बंद करणे आणि आपल्याला एक चित्तेने म्हणजे एक विचार करून अभ्यासाकडेच एक चित्त देऊन अभ्यास करणे याच्या मागचा हा उद्देश आहे। आणि कुठल्याही बाकीचं त्यांना इकडं तिकडं त्यांचं लक्ष दुर्लक्षित न होता अभ्यासाकडे त्यांचं लक्ष लावा हा उद्देश त्याच्या मागचा आहे। त्यामुळे एक चांगला उपक्रम आपल्या युवकांनी आणि दत्तनगर ग्रामपंचायतीने घेतला। त्यांना आपल्या सगळ्यांच्याच वतीनं धन्यवाद देऊया। अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार व्यक्त करून खरं तर एक चांगला कार्यक्रम दत्तनगर गावाने घेतला आहे, त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार। आज खरंच आनंद होतो की युवकांना जी संकल्पना सुचली देर आहे दुरुस्त आहे मोठ्यांना सुचली नाही, ती युवकांनी करून दाखवली दत्तनगरसाठी। याच्यातून म्हणजे विद्यार्थ्यांनी तर अभ्यास केलाच पाहिजे आणि तो 7 ते 9 हा वेळ अशी आहे का त्यावेळेस जयंतीत हे केलं आहे मोबाईल आणि TV बंद ठेवणे आणि त्या पिरियडमध्ये अभ्यास करणे हा वेळ पण चांगली आहे आणि चांगला उपक्रम केल्यामुळं पहिले मी सगळ्या मंडळाचे आभार मानतो आणि याच्या पुढं अजून चांगले उपक्रम त्यांनी करावे हीच प्रार्थना करतो आणि थांबतो। ज्यावेळेस सायरन वाजेल 7 ते 9च्या दरम्यान तर त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासाला बसलं पाहिजे आणि आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जे पोषक वातावरण आज या ठिकाणी तयार झालेलं आहे। मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती करतो की वेळेचा सदुपयोग करून आपण या 7 ते 9 या वेळेमध्ये अभ्यासाला जे पूरक वातावरण आहे ते तयार करण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत आणि या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचन चळवळ हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। या उपक्रमाअंतर्गत माझ्याकडं 200-250 विविध पुस्तकांचा संग्रह आहे। ते वैचारिक संग्रह आहेत, चरित्र आहेत, सामाजिक पुस्तकं आहेत। मी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पुस्तकाची यादी टाकलेली आहे, तरी जास्तीत जास्त
युवकांनी यामध्ये भाग घ्यावा आणि वाचन चळवळ गतिमान करूया ही त्या ठिकाणी सगळ्यांकडून अपेक्षा करतो आणि माहिती या शैक्षणिक कार्यामध्ये नेहमीच मुलं मागं पडत आहे. आपण पाहतो की जे हुशार विद्यार्थी ज्यांना 90% 95% मार्क मिळतात ते विद्यार्थी दररोज 2 तास किंवा अभ्यास करतात, परंतु इतर विद्यार्थी हे अभ्यासच करत नाही. हे जवळजवळ लक्षात आल्यानं या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसलं पाहिजे हा या मागचा उद्देश आहे. आणि दत्तनगर गावातून या शैक्षणिक उपक्रमाला आजपासून संत गाडगे महाराज पुण्यतिथी या दिवसापासून सुरुवात होत आहे. या उपक्रमामध्ये सर्व पालक विद्यार्थी यांनी आम्हाला सहकार्य करावं व हा उपक्रम यशस्वी करावा अशीच या ठिकाणी सर्व पालक व विद्यार्थ्यांना विनंती करतो. परिसरामध्ये संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण दत्तनगर येऊन सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने एक गजर वाचला आहे. त्या गजरच्या माध्यमातून मुलांनी 7 ते 9 या दरम्यान अभ्यासाला बसण्यासाठी आपण जी योजना आखली या सर्व ग्रामस्थाच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मुलांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन करू. आज ही संकल्पना जी राबवली गेली ही अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आहे. या माध्यमातून मुलांची प्रगती, मुलांचा उच्चांक, शिक्षणाचा उच्चांक, टक्केवारी वाढत हीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या या कामाला मी सर्वांना शुभेच्छा देतो. कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.